नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण घेऊन आलो पीएम किसान नोंदणीची सविस्तर माहिती। आता याच्यामध्ये भरपूर दिवसापासून ही स्कीम चालू आहे आणि याच्यामध्ये काही लोकांनी काय केलेलं, नोंदणी केलेली मित्रांनो। आणि आता त्या नोंदणी संदर्भात काही लोकांना प्रॉब्लेम येईल, जसं की एखाद्याची ईकेवायसी होत नाही, एखाद्याचे पैसे येणं स्टॉपेज झालेलं आहे, किंवा एखाद्या काही व्यक्तींना नवीन नोंदणी करायची आहे। तर या संबंधित एक आपण सिरीज चालू केलेली आहे, पीएम किसान ची सिरीज। तर याच्यामध्ये आपण त्या सर्व गोष्टी कव्हरेज करणार आहोत, येणाऱ्या सगळ्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलवर करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पैसे लागत नाहीत। आणि नवीन येणारा कंटेंट पाहायला विसरू नका। तसंच याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या चॅनलवरती भरपूर साऱ्या टॉपिकवर व्हिडिओ अवेलेबल आहेत, तर तुम्ही ते पण पाहू शकता। चला विदाउट वेळ वाया घालवता चालू करत आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती। आणि ही ऑफिशियल वेबसाईट म्हणजे pmkisan.gov.in। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला यायचंय। आता तुम्हाला ही लिंक कुठे सापडायची गरज नाही, गुगलला सापडायची गरज नाही। याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे, त्याला क्लिक करून तुम्हाला इकडे डायरेक्टली या साईट वरती यायचंय। आणि याच्यामध्ये काय होतं, याचं जर आपण एक थोडा मागोवा घ्यायचा म्हटलं तर याच्यामध्ये दर वर्षाला एक 6,000 रुपये शेतकऱ्याला या योजनेमार्फत दिले जातात। आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की याची नोंदणी करावी लागते। तर मग आता या नोंदणीसाठी आपल्याला काय प्रोसेस आहे, कशी नोंदणी करणार आहे, ते आपण याच्यामध्ये पाहणारच आहोत। तर याच्यामधले दोन फायदे म्हणजे, एक आपल्याला पैसे मिळतात, आणि सेकंड की आपण आपले सगळे डॉक्युमेंट्स याच्याशी कनेक्टेड केलेले असल्यामुळे फ्युचरमध्ये याच्याशी निगडीत येणाऱ्या कुठल्याही सर्व्हिसेसचा आपल्याला लाभ घेण्यासाठी सोयीस्कर होते। तर सर्वप्रथम जाणून घेऊयात याच्यासाठीचे काही बेसिक क्रायटेरिया। ओके, तर आपण त्याच्या पात्रतेत संबंधित जर आपण सर्च केलं तर पीएम किसान साठी पात्र कोण, तर सर्वप्रथम याच्यासाठी पात्र असणारा कोण, जो भारतीय आहे आणि ज्याला छोटी किंवा मार्जिनल शेती आहे आणि ज्याच्यामध्ये ते त्या शेतामध्ये काही धान्य वगैरे घेतात ते लोक। आणि जे अपात्र कोण, मग अपात्र म्हणजे काय की ज्यांचं एखाद्याचं कॉलेज आहे आणि त्यांच्याकडे शेती आहे, तर ते याच्यासाठी पात्र होणार नाहीत। किंवा एखादे मेंबर ऑफ पार्लिमेंट असतील, स्टेट लेजिस्लेटिव्ह किंवा लोकल बॉडी, म्हणजे जे कोणी सत्तेमधील काही सत्तेचा उपभोग घेतात ते व्यक्ती याच्यासाठी पात्र नाहीत। किंवा करंट मिनिस्टर, जे काय मंत्री वगैरे असतात ते पात्र नसतात याच्यामध्ये। म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नगरपालिकेचे असतील, जिल्ह्याच्या पंचायतीतील असतील, किंवा गव्हर्नमेंटमध्ये रिटायर झालेले अधिकारी असतील, किंवा ज्याची पेन्शन 10,000 रुपयापेक्षा जास्त आहे किंवा 10,000 एवढी आहे, ते या योजनेसाठी पात्र होत नाहीत। तसंच याचबरोबर जो व्यक्ती टॅक्स भरतो, जसं की इन्कम टॅक्स भरतो, ते सुद्धा याच्यासाठी पात्र नाहीत। त्याचबरोबर त्यांना काय सांगितले, डॉक्टर्स, इंजिनियर्स, लॉयर, सीए आणि आर्किटेक्चर, हे जे लोक आहेत ते या योजनेसाठी पात्र नाहीत, असं याच्यामध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे। तर चला, आपल्याला हे तर कळालं की या योजनेसाठी पात्र कोण आहेत आणि अपात्र कोण आहेत। आता याचबरोबर आपण याची रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू करूयात। सर्वप्रथम आपल्याला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या लिंकला क्लिक करायचं। इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काही बेसिक डिटेल इकडे फिल करण्यासाठी दिली। इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, आणि हा आधार नंबर टाकल्याबरोबर पाठोपाठ मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुमचं स्टेट, आपलं जो स्टेट असेल ते निवडायचं। मी महाराष्ट्र स्टेट मधला आहे, तुम्ही कुठल्या स्टेटचे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्यानंतर इथं तुम्हाला काय करायचंय की एक कॅप्चा जो दिलेला आहे तो कॅप्चा फिल करायचा आहे, आणि एवढं केल्याच्या नंतर गेट ओटीपी असं क्लिक करायचं। इकडे तुम्हाला दोन ओटीपी येतील, एक आधारशी रिलेटेड ओटीपी तर एक मोबाईलशी रिलेटेड ओटीपी येईल। दोन्ही ओटीपी फिल केल्याच्या नंतर तुम्ही नेक्स्ट पेजला रिडायरेक्ट होता, आणि मग ते पेज मी ओपन करून ठेवलेलं आहे। तर या पेज मध्ये पहा तुमचं स्टेट, त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आणि व्हिलेज, हे स्टेप बाय स्टेप सगळं निवडायचंय। खूप मोठं नाहीये, याला जास्त डिस्क्राईब करण्याची गरज नाही असं मला वाटतं। त्यानंतर आहे तुमचं फार्मर नेम, आधारनुसार आपोआप नेम मी देईल, तुम्हाला टाईप करण्याची गरज नाही, तुमचं जेंडर पण येऊन जाईल ऍक्च्युअल मध्ये जे असेल ते। आणि त्यानंतर कॅटेगरी, कॅटेगरीमध्ये 3 ऑप्शन दिलेत, एससी, एसटी आणि ओबीसी किंवा जनरल म्हणूयात। तर याच्यापैकी तुमची जी कॅटेगरी असेल त्याला क्लिक करून तुम्हाला सिलेक्ट करायचं। त्यानंतर इकडे तुम्हाला 2 ऑप्शन दिलेत, स्मॉल मध्ये काय लिहिले बघा, 1 to 2 हेक्टर, 1 ते 2 हेक्टर पर्यंत असाल तर स्मॉल मध्ये येतात, त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही अदर नावाचं ऑप्शन निवडू शकता। त्यानंतर आहे आधार कार्ड, आधार कार्ड घेतल्याच्या नंतर इथे आधारची तुमचा जो नंबर आहे तो येईल। मी इथं काय केलेलं आहे सध्या, तो सिक्युरिटी पर्पजसाठी हाईड केलेला आहे। आणि त्यानंतर
त्यानंतर आपल्याला आपला आधारचा नंबर, मोबाईल नंबर आणि ॲड्रेस इथे दिसायला सुरुवात होईल. त्यानंतर तुमचा पिनकोड, त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं, आईचं किंवा पतीचं नाव टाकायचं आहे. ही सगळी डमी इन्फॉर्मेशन, ही कुणाची इन्फॉर्मेशन नाहीये. तर इथे आपण एक डमी नाव टाकूया चला. आणि हे नाव टाकल्याच्या नंतर इथे लँड रजिस्ट्रेशन ID असं विचारलेलं आहे. याच्यावरती जे लाल कलरचे स्टार दिसतात तर हे मॅन्डेटरीचं चिन्ह आहे, इथं दिलेलं नाहीये, तुम्हाला टाकायची गरज नाहीये. त्यानंतर आहे राशन कार्ड नंबर. इथे राशन कार्ड नंबर जो असतो तुमच्याकडे 12 अंकाचा नंबर असतो, तुम्ही इथं मेन्शन करू शकता कारण प्रत्येकाकडे राशन कार्ड असतं. त्यानंतर आहे ऍक्सेप्टन्स ऑफ PM किसान मानधन योजना. आता याच्यासाठी निवडायचंय का नाही निवडायचं, येस आणि नो असे दोन ऑप्शन आलेले आहेत आपल्याला. तर आपण इथं बाय डिफॉल्ट नो आहे, नोच ठेवूयात. जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर याच्यासाठी मी सविस्तर व्हिडिओ बनवल, त्यासाठी तुम्हाला मला कमेंट करावं लागेल PM किसान मानधन योजना. ठीक आहे. इथं शेती विचारली, सिंगल आणि जॉईंट. तुमची शेती कशी आहे, सिंगल आहे का जॉईंट आहे. तर इथं सिंगल असेल सिंगल घ्या, जॉईंट असेल जॉईंट घ्या. त्यानंतर आहे सर्वे नंबर. आता सर्वे नंबर मध्ये तुमचा जो सर्वे नंबर असेल तो टाकायचा आहे. मी एक डमी नंबर टाकतो, हा कोणाचाही नंबर नाहीये. त्यानंतर आहे खासरा नंबर. इथे खासरा नंबर मी पण डमी टाकतोय, तो एक टाकलेला आहे. त्यानंतर आहे एरिया. एरिया आपला किती आहे, मी अंदाजे इथं काय करतो की एक 2 हेक्टरचा एरिया इथे टाकून देतो. त्यानंतर विचारलंय जमीन कधी खरेदी किंवा विक्री केलेली आहे. तर इथं एक जनरली कुठलेही ऑप्शन तुम्ही निवडू शकता. जर 2019 पूर्वी असेल तर हे निवडा, नसेल तर त्याच्यानंतर असेल तर हे निवडा. त्यानंतर आहे लँड कशामुळे घेतलंय त्याच्यासाठी एक ऑप्शन निवडा, जसं की डेथ ऑफ हजबंड, डेथ ऑफ फादर किंवा गिफ्टेड किंवा परचेस, जे असेल खरेदी विक्री कुणाच्या मृत्यूनंतर ते निवडा. आणि हे कधी झालेलं आहे ते एक निवडा. आणि एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे अपलोड मध्ये शेतीची डिटेल म्हणजे तुमची 7/8 अपलोड करायची, त्याचबरोबर त्यासोबत जोडून तुम्हाला तुमचं फेरफार आधार कार्ड हे सुद्धा जोडायचं आहे. इथे त्यांना दिलं नाही पण हे 3 कागद जोडा आणि त्यानंतर सेव्ह या बटनाला क्लिक करा. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण याची प्रोसेस करायची आहे. अशी प्रोसेस करून घ्या आणि मग तुमची जी प्रिंट निघेल ती तुमच्या जो कोण तालुका कृषी अधिकारी असेल त्याच्याकडे जमा करा आणि मग तुमची ती प्रोसेस कंप्लीट होईल. अशा पद्धतीने हा पूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ येणारे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.